पोर संगमेश्वरावरती. चांगल्या माणसाला कधीच माणसं चांगली म्हणत नाही, हा इतिहास हेच पुराण सांगून गेले. राजांचा मुक्काम संगमेश्वरावरती पडला आणि छत्रपती धर्मवीर संभाजी राजा कवी कलशांना बोलते झाले. सगळ्यांनी आता नीट बसा, मंड्या घालून. आपल्या राजाचा अपमान होता कामा नये. थोडक्या शब्दात सांगतो, जास्त नाही वाटल्यास, पण नीट बसा आणि उठू नका. कवी कलशांना संभाजी राजा बोलते झाले. कवी, आम्हाला असं वाटतं की या संगमेश्वराच्या शिवशंकराला आम्ही अभिषेक घालावा. हो राज, का नाही? आमची आबासाहेब बोलायचे की शंभो, त्या संगमेश्वरावरती कधी गेला तर त्या महादेवाला अभिषेक घालावर. औदार्य, ऐश्वर्य, शूरता, वीरता हे संपूर्ण देऊन जातो तो. हो राज, सकाळचीच तयारी करतो आम्ही. हो जगदंबा. सकाळ झाली आणि कवी कलश छत्रपती धर्मवीर संभाजीराजांच्या जवळ आले. राजा, बोला कवी. राजा, पूजेची वेळ झाली बरं. हो, या सह्याद्रीच्या कडी कपारीमध्ये आमचे आबासाहेब फिरायचे. ही सह्याद्री म्हणजे आमची जणू काय माय आहे. आणि या सह्याद्रीनं आम्हाला अंगा खांद्यावरती खेळवलं कवी. जेव्हा जेव्हा आम्ही विजयी झालो, हिच्याच छताडावरती नाचलो, तरी आम्हास तिने कधी बाजूलाच नाही केलं. जेव्हा जेव्हा आम्ही आमचे आबासाहेब त्या सगळ्या सुलतानांच्या भडव्यांच्या तावडीतून इकडं तिकडे सगळीकडे फिरत असायचे, या सह्याद्रीनं त्यांना जवळ केलं. चला, आज आबासाहेबांची खूप आठवण येते कवी. आबासाहेब, तुमचा शब्द काढतोय आम्ही. तुमचा एक एक शब्द आम्ही तंतोतंत आमच्या डोक्यात ठेवला आहे आणि आम्ही तुमच्या विचाराच्या पुढे नाही जाणार. अभिषेकाची तयार झाली, अभिषेकासाठी आले आणि हातामध्ये तो अभिषेकाचा कलश दिला आणि छत्रपती धर्मवीर संभाजीराजांचा अभिषेक सुरू झाला. त्या महादेवाच्या पिंडीवर अभिषेक घालायला सुरुवात झाली. राजांनी त्या असणाऱ्या पिंडीकडे बघितलं, सांगितलं, ए महादेवा, या 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 असणाऱ्या अभिषेकासाठी या तुम्ही. या समोर आमच्या बाबांनी सांगितलं होतं, तुमची पूजा केली ना, तुम्ही साक्षात डोळ्यासमोर उभे राहता. हा अभिषेक आमच्या असणाऱ्या मावळ्यांच्या करताय. हा अभिषेक याच मावळ्यामध्ये आग रग निर्माण व्हावी, देव देश धर्माचं वेद लागावं, याकरता घालतोय आम्ही. आणि 1.5 तासाची पूजा आटोपली आणि डोळे मिटले होते. साधनेमध्ये एवढी ताकद असते की साधना करत असताना डोळे मिटून ज्या देवाचं रूप आम्ही समोर धरतो, तो साक्षात देव उभा राहतो म्हणे. पण त्या असणाऱ्या लेवल पर्यंत जावं लागतं माणसानं आणि तिथपर्यंत राजा गेला होता. 2.5 तास अभिषेक घालत होता आणि माझ्या राजाच्या डोळ्याच्या समोर एक मूर्ती आली, ती होती सदा सांब शिवाची. साक्षात महादेव समोर येऊन उभा राहिला होता. अरे त्याचं रूप, त्याच्या असताना हातामध्ये गळ्यामध्ये रुद्राक्षांच्या माळा, असताना तटामधून ती गंगा यमुना वाहत होती. उठी भस्म कपाळ लावलं होत आणि हातामध्ये होता त्रिशूळ. आणि माझा महादेव असा शांत बसलेला होता. माझा महादेव तपश्चर्या करत होता. माझा महादेव साधना करत होता. तर तोच महादेव असा आला होता की तांडव करत होता. अरे स्वराज्य मिळण्याकरता तांडव करावं लागतं आम्हाला. संडासारखं राहून जमत नाही.
आपली पोरं शंड नाही तर आपली पोरं हिंदू गुंड झाली पाहिजे, तर तुम्ही जगू शकता. अन्यथा बांगलादेशमध्ये हिंदूंना जाळतात तसं तुम्हालाही एक दिवस जाळणार. अरे जात पात पंथ पक्ष सगळं विसरून जा. जात पात पंथ पक्ष सगळं विसरून एका परमपवित्र भगव्या ध्वजाच्या छत्राखाली हिंदू म्हणून एकत्र झाला तर जगणार आहेत सगळे कापले जाणार आहेत. लक्षात ठेवा. संभाजीरायाचा असणारी साधना सुरू झाली. साक्षात समोर महादेव आहे. महादेवाशी बोलणे जणू काय चाललंय, त्यांचा आशीर्वाद घ्यायला चाललंय. तोपर्यंत घात झाला आणि घोड्यांच्या टापाने तो असणारा परिसर तुमारून गेला. एक जण आला आणि बोलता आला, ऐकलं का आवाज घोड्यांच्या चित्रात. अरे फौज आलेली दिसते औरंगजेब आणि मोगलांची फौज आतमध्ये घुसली गेली. मग काय करायचं. अरे चला राजाला सांगा कुणीतरी. एक जण मावळा गेला आणि कवी कलशानं सांगितलं, कवी बोला. कवी घात झाला का. कवी औरंगजेबाच्या फौजाने आम्हाला घेरलं गेलं का काय. होय कवी चाना राजाला सांगा की चला गड जवळ करूया. संभाजी राजा आतमध्ये बसले. कवी कलश गेले आणि संभाजी राजांच्या खांद्यावरती हात टाकला. राजांची साधना मोडली गेली. राजाला राग आला. कवी हे तुम्ही बरे नाही केले. साधनेमध्ये व्यत्यय आणू नये तुम्हाला माहिती नाही का. हा राजा पण बड काय झालं एवढा मोठं की तुम्ही आम्हाला याच्यातून उठवलं गेलं. राज बोला. राज घात झाला का. फौज आले राज. कवी अशा कित्येक फौजा आमच्यावरती एवढ्या वर्षात चालून आल्या पण आम्ही कोणाच्या बापाला सापडलो नाही. याचं नाव राजा संभाजी राजा. राजा औरंगजेबाची फौज आली. 80,000ची फौज आहे, थोडकी नाही. तोच औरंगजेब ना. आम्ही 8 वर्षाचे असताना फक्त अल्लाह पुढे झुकणारा 5 वेळा नमाजाचा रोखाता पडणारा औरंग्या आसन सोडून माझ्या पुढे गुडघे टेकून बसला होता. तोच औरंग्या ना. हो राजा पण मुश्किल आहे का राजा. कवी आम्हास एक सांगा फक्त. बोला ना राजा. आम्ही इथं आहोत ही बातमी दिली कोणी. राजा नाही ऐकलं तर बरं होईल का. तो भडवा कोणी आमचा आहे की काय. कोणी आमचा नातलग आहे की काय. आमचा मित्र आहे की काय. होय कवी. राजा नाव सांगा त्याचं. भडव्याचे धरा व्यवस्थित नाही केलं ना नावाचं संभाजी राजा नाही सांगणार. त्रास होईल तुम्हाला. सांगा कवी. आयुष्यभर काय थोडा त्रास भोगला का आम्ही. आमच्या आबासाहेबांनी तर आम्ही 8 वर्षाचे सांगून टाकलं होतं की शंभू बाळ मेला म्हणून. आता काय वेगळं असणार आहे. राजा तो जाऊ दे ना. चला ना गड जवळ करू. नाही कवी. जोपर्यंत तुम्ही आम्हाला सांगत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही. नावाला तोंडातून कधी काय चालत. राजा ऐका तर मग तुमचं काहीच घट्ट करा. राजा बोला. राजा तो दुसरा तिसरा कुणीच नाही. मग राजा तो तुमचा सक्का मेहुणा गणोजी शिर्के आहे. राजा वाघासारखा राजा खाली बसला. एक सांगू का तुम्हाला. माणूस जगात तेव्हाच हरतो
जेव्हा आपण एखाद्याच्या वरती अफाट विश्वास ठेवतो, ज्याच्यावरती प्राणापेक्षा जास्त विश्वास ठेवतो, तोच माणूस आपल्या जीवावरती उठतो ना, त्यावेळेस माणूस खऱ्या अर्थानं हारला जातो. सख्या मेवण्यानं माझी सुपारी दिली म्हटल्यानंतर त्या संभाजीराजाला काय वाटलं असेल? संभाजीराजा कवी कशाने एकच सांगता झाला. ऐका ना कवी, बोला राज. ते नाव दुसरं सांगा ना. म्हणजे काय, माझ्याच मेवण्यानं माझा घात केला म्हणायला सहन नाही होत. मग आम्ही तर त्यांना असं अंगा खांद्यावरती खेळवलं आणि सांगितलं होतं त्यांना, आम्ही माघारी आलो ना की तुम्हाला आम्ही जहागिरी देऊ, तुम्हाला जमीन जुमला सगळं आम्ही देऊ तुम्हाला. माझा गणा नाही असं करणार. अरे प्रत्येकालाच वाटतं की माझा हा मैत्र असं नाही करणार, माझा हा पाहुणा मला असं नाही करणार. सगळे पैशाची गुलाम आहेत रे भाऊ, सगळे. संभाजीराजाला काही बोलावं सुचत नव्हतं. संभाजीराजानं त्याचं काहीच नाही ऐकता त्या शिवपिंडीला घट्ट मिठी मारली. काय करायचं माहितीये तुम्ही सगळ्यांनी? आज घरी जायचं. घरी झाल्यानंतर सगळ्या शिवभक्तांनी ना डोळे मिटायचे आणि डोळे मिटल्यानंतर आठवायचं की मी संभाजीराजासारखा मला मारता येत नाही. मी जो आता सांगतोय ना, जे जे घडलं ते फक्त घरी गेल्यानंतर माझ्या सोबत घडतंय असं फक्त आठवा. आपल्या संभाजीराजाचं बलिदान ऐकताना आमच्या डोळ्यातून पाणी नाही येणार दादा. आमच्या डोळ्यातून पाणी येतं एखादी हिरोईन आणि हिरो बाजूला होण्याचा प्रसंग आला की आमच्या. अरे तोच संभाजीराजा, त्याला वाटलं की काय कुठे चुकलो आम्ही. अरे माझा दुश्मन झाला. देवा, तुझं तर पूजा केल्यानंतर सांगितलं आम्हाला की आम्हाला ऐश्वर्य अवतारी आरोग्य मिळतं म्हणून, आमचं आयुष्य वाढणार म्हणून. अंधारल घरदार अनाथ झाला ह्यो तुझा परिवार. सगळ्यांना आज संपलं. या शिवाजीराजाचा बाळ संपला. हे शिवजयंती नाही करायची म्हणतात. याद राखा, शपथ आहे राजा शिवाजी महाराजांची. शिवाजीराजांची फक्त शिवजयंती नाही तर खऱ्या शिवभक्तानं त्याचा बलिदान पास पाळला पाहिजे. संभाजीराजा शांत राहा. काय बोलावं काय करावं सुचत नव्हतं. कवी कलश जवळ येऊन बसले. राज, चला गड जवळ करूया. लाख मेले तरी चालतील राजा, पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. कुणी बोलू नका, 10 मिनिटात आवडतो. मला माहितीये आम्हाला विनोदी कीर्तन लागतं. मला माहितीये आम्हाला खोटा इतिहास ऐकायला आवडतो. मला माहितीये आम्हाला गाणी ऐकताना आम्ही तल्लीन होतो. पण आम्ही हिंदू, नालायक हिंदू, आम्हाला धर्मवीर संभाजीराजा समजत नाही. ठीक आहे, तुम्ही नका ऐकू राव, पण मी सुरुवात केली तर मी संपूर्ण रिकामा होतो. माझे मी डोळे बंद करून माझ्या शंभूराजाला आठवूया. काय रक्तात हिंदुत्व लागतं. हिंदुत्व आणून येत नाही. हिंदुत्व लाचारी करायला शिकवत नाही. हिंदुत्व स्वाभिमानानं जगत जात.
हिंदुत्व हे छत्रपती शिवरायांचं, हिंदुत्व धर्मवीर संभाजीराजांचं. तुम्हाला काहीच नाही वाटणार हा प्रसंग आठवल्यानंतर, पण आता छत्रपती शिवाजीराजांच्या मूर्तीचा चेहरा बघायचा आणि बलिदान सांगितल्यानंतर चेहरा बघायचा. चेहरा रडवा नाही वाटला तर मी उद्यापासून कीर्तन सांगणं बंद करेन. या मोतीलाही समजतं राजाला मारलेला त्रास, पण आमच्यासारख्या बोलणाऱ्यांना कळत नाही त्रास. मनोरंजन म्हणून कीर्तन नाही रे भाऊ. संभाजी राजा मला इथं बोलावलाय आणि तुम्हाला ऐकायचं म्हणून नाही सांगायचं मला. संभाजीराजा ऐकल्यानंतर आमच्यातला मावळा जागृत होऊन औरंग्यांच्या पिलावळीला संपवणारा मावळा तयार करायचा. अरे ज्यांचा इतिहास नाही तसल्या भडव्याला मानणाऱ्या अवलादी आपल्या देशात आहेत. ज्या भडव्यानं औरंग्यानं स्वतःच्या 65 वर्षाच्या पोरीला सोबत ठेवली बिना लग्नाची, ज्यानं स्वतःच्या बापाला मॉलिजच्या तेलातून विष घालून मारला, ज्यानं पोरांना आपल्या 3 पोरांना कापून कापून ठार केलं, असल्या भडव्याला मानणाऱ्या अवलादी या देशात आहेत. या संभाजी शिवाजी राजांनी दुश्मनाची सूड सुद्धा तिला आईच्या नजरेने बघून तिला साडी चोळी देऊन घालणारा माझा छत्रपती शिवाजी राजा आहे. नाही समजणार. शंभू राजा चला ना. नाही कवी, आज आम्ही हरलो कवी. सांगा मास आमचा स्वार्थ काय होता, सांगा मास आम्ही काय चुकलो होतो. जा तुम्ही, आम्ही असे पण हरलो, आता आम्हास मारायला आहे तरी काय आमच्याकडे. दोघांचं बोलणं चाललंय तोपर्यंत सरसारात तलवारी भाले बरछाले. काही बाजूने घेरला गेला संभाजी राजाला. हे लाचार हिंदू, ज्यांना मी बोलल्यानंतर राग येतो, नाही सांगायचं आपल्या पोराला सर्व धर्माचा भाव, नाही सांगायचं सगळ्यात देव असतो, नसतो देव सगळ्यात. अरे तुमचं आयुष्य गेलं का? आम्हाला आमचं आयुष्य जगायचंय, आमच्या पोरांना आमचं आयुष्य जगायचंय. उद्या जर ही वेळ घालवली का सगळ्यांनी तुम्ही, तर तुमची येणारी पिढी तुम्हाला उद्या शिव्या घालणार आहे, म्हणणार आहे माझ्या बापात ताकद नव्हती, आमचा बाप शंड होता का, त्याच्यामुळे आमच्या डोक्यावरती गोल टोपी घालायला लागली, आमचा धर्म आम्हाला सोडायला लागला, आमच्या पूर्ण बुरका घालायला लागला. हे बोलावं लागणार आहे. हे बोलण्याचं धाडस कुणी करत नाही का? मला परत तारीख मिळणार नाही, मला परत मोके राडे गेले खड्ड्यात सगळं. मला धर्म वाचला पाहिजे, ना पैसा करता ना तारखे करता. मी कीर्तन करतो माझ्या धर्मा करता. पण संभाजीला सगळ्या बाजूने घेरला गेला, तलवारी रोखल्या गेल्या. कवी कलश बोलताना राजा पकडलो गेलो आम्ही. मग एक साकोदंड फेकला गेला, अलगत संभाजीराजांच्या देहावरती आला. इकडं 100 जण, इकडं 100 जण दोन्ही बाजूनी ओढायला लागले. करकचून बांधला तो काकोदंड. त्याला अंगरखा काढायचा होता, मग बटन नाही काढला अंगरख्याचं. इथं तलवार लावली आणि अंगरखा फडत फडत खाली आणला. अंगरख्या बरोबर कधी छाती आणि पोट फाटलं कळालंच नाही. छत्रपती शिवाजीराजांचे जयंती करणारे आम्ही माऊली. आनंद करता येतो, मनोरंजन करता येतं, म्हणून आम्ही शिवाजीराजांना हार घालायचा. राज, हा हार तुमच्या गळ्यात उद्या नाही दिसणार. हार हा फक्त तुमच्या गळ्यात आजचा दिवस. आता सगळे मावळे सगळे गोळा करतील आणि घरी निघून जातील.
तुम्हाला उचलायला पण इथं कोण नसणार. सारे लाचार हे सगळे पुढारी तुमच्या नावाचा वापर करून थैमान घालणार. मताचा गो खाण्याकरता कुठल्या थराला जातील सांगता येत नाही. तुम्ही चुकलात माणसं ओळखायला, असं मला कधी कधी वाटतं. तुमचा बाळ तुम्ही धर्मा करता या सगळ्यांच्या करता दिलात, पण यांना त्याची जाणीव नाही राज. यांना जर जाणीव असती तर दुश्मनला ओळखता आलं असतं यांना आपलं कोण परक कोण शत्रू कोण मित्र कोण नाही कळत राज. हे अशा लोकांना घरात घेतात की घरात घेतल्यानंतर तीच लोक लवजिहात करून यांच्या पोरी पळवतात. काय झालंय राज, बांगलादेशमध्ये हिंदूला पेटवला गेला तर आमच्या हिंदुस्थानातले म्हणतात की आमच्याकडे कुठं आलंय. मुंबईमध्ये पेटवणार तेव्हा इथले म्हणणार करमाळ्यात कुठे आलंय. करमाळ्यात पेटवणार तेव्हा या गावातले म्हणणार गावात कुठे आले. गावात एखाद्या गल्लीत पेटवणार तेव्हा म्हणणार आमच्या भावकीत कुठे आले. त्यांच्या घरातली पोरगी पेटवल्यानंतर हीच माणसं आजचं कीर्तन आठवणार. तुम्हाला काय आवश्यकता तरी होती का? स्वतःचं आयुष्य घालवलं तुम्ही धर्मासाठी. आऊसाहेबांनी आयुष्य घालवलं धर्माकरता, शहाजीराजांनी आयुष्य घालवलं धर्माकरता, संभाजीराजा हाल हाल करून 39 दिवस तुकडे तुकडे करून घेतले धर्माकरता. हा गरज काय तुम्हाला या लाचार लोकांच्या करता? राजे, तुमच्या शंभू बाळाला इथून इथपर्यंत अंगर का पडला? तुमच्या शंभू बाळाला जो हत्तीच्या अमराईतून फिरायचा, घोड्यावर टाप मारून दागिने घालून फिरायचा, तलवार कट्यावर असायची, त्या संभाजी राजाला इज्जत राखायला कपडा नाही ठेवला भडव्यांनी. पुरा नागुला केला आणि साखरदंड एवढा करकचून बांधला की त्या साखरदंडातून मांस बाहेर यायचं. आलेलं मांस आत घालायला तलवारीच्या पातीनं आतमध्ये हातरून ठेवलं. पायाच्या नखापासून डोक्याच्या केसांच्या पर्यंत संभाजी राजाला शेकडो हजारो तलवारीच्या पाती ठोकल्या. हे जर तुमच्या पोराच्या बाबतीत घडल्यानंतर काय वाटेल विचार करा. तुमचं पोरगा नाही ना मेलं, तुमचं नाही पोरगा असं मारलं, तुम्हाला काहीच नाही वाटणार, त्याचं गांभीर्य नसणार, डोळ्यात पाणी नाही येणार, पण तुमचा पोरगा तुमच्या समोर कापलं जाणार ना, तेव्हा तुम्ही रडणार. स्वतःच्या घरात आल्याशिवाय त्रास होत नाही. भाऊ, संभाजी राजाला पायाच्या नखापासून डोक्याच्या केसांच्या पर्यंत तलवारी खुपसल्या गेल्या. त्याला उलटाला उलटा बांधला आणि उलटा बांधला संभाजी राजा. उलटा का बांधला तर त्याला जर सरळ बांधला तर त्याला दिसेल पुढं, मग उलटा बांधला. उलटा बांधल्यावर पाठीमागचा दगड दिसायचा नाही, ठेच लागायची. ठेच लागली की राजा उलटा पडायचा, पाठीमागा सर तलवारच्या मध्ये सरकन घुसायच्या. आवाज यायचा जगदंबा जगदंबे. तोपर्यंत एक भरवा यायचा, चाबूक घ्यायचा, फटाफट फटके मारायचा. होत कापड होत कसा बसा संभाजीला उठायचा, पुन्हा चालायला लागायचा, पुन्हा ठेच लागायची, पुन्हा पडायचा, पुन्हा चापकाचे फटके, पुन्हा चालायचा. कोणीतरी यायचं अंगावरती थुंकायचं, कोणीतरी यायचं घाणघाण शिव्या घालायचं, कोणीतरी यायचं गटारातला खातेरा काढायचं, तोंडात कोंबायचं, कोणीतरी येऊन शेण काढून फेकायचं. एक जण आला तर त्यानं तलवारीची पात काढली आणि तिथला लचका तोडला.
पाठीचा लचका तोडून तिथं मीठ थापलं. एक जणाला त्यानं उंटाची शेपटी पिरगळली. उंट थया थया नाचायचा. उंट नाचला की तलवारच्या पाती आतमध्ये घुसायच्या. लाकडी बुरका घातला त्याला. असा गावातलं धिंड काढली त्याची. शिवाजी राजांच्या पोराची. चपकाची पटके देत देत औरंग्यासमोर आणला. औरंग्या बोलता झाला. संभाजी राजांना किल्ल्यासाठी नाही मारलं. संभाजी राजाला पैशा करता नाही मारलं. खरा इतिहास आहे. संभाजी राजाला एकाच गोष्टी करता मारला. तो औरंग्या भडवा बोलता आला, ए शंभू, बोल तुम्हें इस्लाम कबूल है, होतोस का मुसलमान? संभाजी राजा तळप पाहिजे मस्तकाला गेली. राजा संभाजी बोलता आला, हिंदू म्हणून जन्माला आलोय, हिंदू म्हणूनच मारणार. रक्ताच्या चिरकांड्या उडल्या तरी भगव्याच रंगाच्या निघणार असं बोलणारा जगातला पहिला शेवटचा राजा, त्याचं नाव संभाजी राजा. तळ पायकाच्या मस्तकाला गेली. औरंग्या बोलता आला, बहुत बोलते जुबान इसकी, काट डालो जुबान. मग त्याची जीभ कापून टाका. सरसावले 20-25 जण. राजाला पकडला गेला. जटा पकडल्या, पाठीमागे ओढला. एक जण आला, तोंड उघडायचं होतं. सिंहाच्या जबड्यात घालून हात मोजी देतात. ही जात हिंदूची तोंड उघडेल कसं? मग नाक दाबलं, नाही उघडलं. मग काय करायचं? एक जणाला हातामध्ये हातोडा होता. हातोडा गणगण फिरवला आणि कवटीवरती मस्तकावर प्रहार केला. कवटी फुटली, रक्ताची चिलका उडाली. आवाज आला, जगदंबा. जगदंबा म्हटलं तर आ केलं आणि एक सांडसी अलगद आतमध्ये गेली. सांडसीमध्ये जीभ पकडली गेली. जीभ ओढून बाहेर काढली. एक वीज जीभ बाहेर ओढली. ओढा ना. घरी गेल्यावर आपल्या पोराची जीभ चिमटीत पकडून थोडीशी बाहेर ओढा. अरे तो कोणाचा पोरगा नव्हता. अरे झाला असताना मुसलमान तर तो ऐश्वर्यामध्ये राहिला नसता, राजा म्हणून ठेवला नसता. पण नाही, माझा धर्म सर्वतोपरी. संभाजीराजे जीभ बाहेर ओढली. चिमटीत धरून थोडी बाहेर ओढली तरी त्रास होता. तिथे पक्कड मध्ये पकडली होती. पकडीचा वरचा आणि खालचा दांडा एक झाला होता. त्यावेळेला समजलं जिभेला कुठे हाड असतं राव. एक तलवार आली, ती बसणार होती संभाजीराजांच्या जिभेवरती. मग औरंग्या बोलता आला, मत काटो जुबान उसकी. मग ओढा, अजून ओढा, अजून दोघांनी ओढा. जसं एखादं झाड मुळा सकट उपसून पडतं तशी याची जीभ घाट्यातून उपसून काढा. सरसावले गेले 4 जण. 4-5 जणांनी ती पकडली. शेवटच्या क्षणी पण तो संघर्ष. 169 लढ्या केल्या पण कधी तह नाही ना कधी हरला नाही. स्वतःच्या जीवलगामुळं संभाजी राजाची जीभ 5 जण बाहेर ओढतायत आणि एकटा आत खेचतोय. हार नाही मानली. पण एकाने पाय लावला छातीला आणि एकदाच ओढली 5 जणांनी.
गाट्या सकटची बाहेर पडली. रक्ताचा अगडोंब त्या छातीवरून आला. रक्त 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 व्हायला लागलं. उपसलेली जीभ पुढं तडतड करत होती. कविकर्षांनी राजाकडे बघितलं. राजांनी खाली बसले. एक काठी घेतली आणि कविकर्षांच्याकडे बघितलं. काठीवरती लिहिलं, कवी, आमचा हा रक्ताने भरलेला देह आणि आमचा हा धर्मनिष्ठपणा बघून तुम्हास सुचते का एखादी कविता? कवी बोलले, राजा कविता संपतील आमच्या. दिवस दुसरा उजाडला. पुन्हा त्या औरंग्याच्या भडव्याच्या समोर आणला गेला. पुन्हा विचारलं, बोल, होतोस मुसलमान? आत्ता सोडतो तुला. बोलता येत नव्हतं पण डोळ्यातून अंगार टाकत राहिला. मग आला हुकूम, ए कौन बोलती आंखें इसकी? आंखें फोड़ डालो. ह्याचे डोळे फोडा. मग तापवल्या गेल्या सळ्या, लाल बुंद तप्त सळ्या, सळे आल्या समोर. राजांनी डोळे मिटले. पुढे दिसले आऊसाहेब, आबासाहेब, परमपुत्र भगवान मावळे, सर्वस्व असणारं हिंदवी स्वराज्य. समोर दिसल्या राणी येसूबाई. येशू, आम्ही निघालो. हिंदवी स्वराज्य सांभाळा. आमच्या दुःखात जास्त वेळ न घालवता त्या भडव्याचा निकाल लावा. आलेल्या सळया पुढे आल्या. त्या सळया अलगट डोळ्यात खुपसल्या आणि माझा राजा आंधळा झाला. नुसत्या खोपण्या उरल्या गेल्या. दिवस तिसरा उजाडला गेला. इथं पक्कड घालायची आणि नख उपसायचं. नख उपसले की तलवार घालायची. बटाटा सोलतात तसा सोलायचा. कानात पक्कड घालून इथं पाय लावून कान उपसून काढायचा. पाठीतले छातीतले लचके काढून तिथं मीठ खांदायचं. 39 दिवस त्या भडव्यानं औरंग्यानं 6व्या दिवशी इथला तुकडा काढायचा. कोल्या पुत्राला खायला तुकडे तुकडे करून कोल्या पुत्राला खायला. आता संभाजीराजा मृत्यू बघून तो यम सुद्धा थरथर कापत होता. पण लक्षात ठेवा, हा बाळ इथंच मृत्यू सही न डरले. मणी धर्मवीर कुठले स्वरत्न तुटले. जरी जीव असीर दुर्दांत दाहोक ज्वलंत समाज व्हावा. उरात धरूया शिवसिंहाच्या. याला सगळेजण म्हणतात, हो राजांनी हे बलिदान का दिलं? हे बलिदान एकाच गोष्टी करता दिलं की माझं बलिदान बघून माणसं जागृत व्हावी. निदान माझा हा त्रास बघून या हिंदूंना राग यावा. निदान हा माझा त्रास बघून हे हिंदू एकत्रित व्हावे. पण राज उलट घडताना दिसते आम्हास. त्यांना काहीच वाटत नाही तुमच्याबद्दल, तुमच्या बलिदानाबद्दल. आणि शेवटी येसूबाई बोलायला लागली. 39व्या दिवशी माझा संभाजी राजा वडोतीर्थावरती विलीन झाला. काळ त्यांना घेऊन गेला.
पण प्रत्येकाच्या मनामध्ये उरामध्ये संघ हजाराचं ठेवा.